तर हा रायबाचा आहे दुसरा दिवस चालवण्याचा, रायबाचा आणि बाबऱ्याचा. बाबऱ्याची एसन बदलल्यापासून बाबऱ्या खूप प्रेस झाला आहे. बहुतेक वडगावमध्ये शंका वाटते आहे एसनीमुळंच बाबऱ्यानं स्पीड कमी लावला असेल, कारण की एसनीला जरा जरी हात लावला तर असं कापत होता. चला बघा नेक्स्ट टाईम आता पुढल्या मैदानात कसं करतोय. आणि ह्या लोकांनी आता आम्ही नेणार आहे चालवायला, छकडा वगैरे काढला आहे. आणि सकाळी आम्ही 6:30ला आलेलो दोघंजण. म्हणलं आता इथनं पुढे लवकर यायचं म्हणजे बाकीच्या कामाला हात लागतोय. सगळं झालं आहे आता इथलं टकाटकमध्ये काम झाले सगळं. चला तर आता आपण जाऊया काळामवाडीला. काळामवाडी इथनं आमच्या इथनं मला वाटतं एक 7 किलोमीटर असेल, हरपर 14 किलोमीटर पडते. आणि आपली भाजी शेटला पण व्यायाम द्यायला. तर आज मी नाही, भयाला म्हणतो तुझे व्यायामाला, कारण की मी जाणार आहे कोल्हापूरला. म्हणून म्हटलं आपण येऊन लवकर येऊन असं चालूया. पुढं आला काय रे. आणि बाजीचा खेळ, रायबाचा खेळ, उकऱ्या काढायचे. कधी कधी वाटतं मॅक उपडतो का काय शिंगाला. आता थांबला बघा याच. आणि जेवढा व्यायाम देईल तेवढा मस्ती करतो. परवा दिवशी नुसतं चालून आणलं, वाज मस्ती करत नव्हता, लय मस्ती करत होता. त्याला आता सगळी कामं आम्ही घेतली उरकून. आता रायबा शेटला आणतो चालवून. रायबा आणि बाबऱ्या दोघं पण, आणि आपले बाजी शेट. असं बाजे शान पिल्लू. तर बाह्याचं काय तर काम आहे म्हणून बाह्या गेला आहे. तर बाह्या गेला घरी. मला लगेच आलो घरातनं, काम आहे काहीतरी. पण आता आणि पुन्हा थांबलो आम्ही. चला तरी सगळी स्वच्छता वगैरे करून झाली आमची. शेरडाच वैरण बांधल्या. रायबाच्या आईला वैरण टाकल्या. इकडं राधा आणि इकडं राधाजी आहे, त्यासनी पण वैरण टाकल्या. ठीक आहे ठीक आहे फॅमिलीची. खा खा. गोंधळ दिसते. राधा राधा मोबाईल लावला चार्जिंग घेतो मी. आणि मोबाईल चार्जिंग घेणार झाला. चला चला तर झुकलोय बघा आत्ता आम्ही जस्ट. कारण व्हिडिओ करा कोणच नाही, भैयानं मी आणि ह्यांनी झुकलोय. चला आता वाहे टू आरत परत 14 किलोमीटर. 14 भरतंयच की का नाही मग 10 7-8 भरल आरत परत. नाही रे 10 भरल. काळावाडी जवळ आहे 10 भरल मधनं. हो चल चला तर आता आलोय थोडक्यात, म्हणजे काळामाडी जवळ आलोयच. आणि विषय कसा झाला तिकडे जाणार म्हणजे रस्ते. रायबा शेटनं पाडलं मगाशी आम्हाला म्हणजे मला पाडलं, भैयाला नाही पाडलं. वाचले. चल रायबा रायबा शेटला लय दिवस झाला चालू नाही, मग जरा विसरलाय. पहिला 1 नंबर चालायचा. होय हळूहळू लागलं सुराला. आवाज येतो पाया. चला तर आता निघालो पाठीमागे घराकडे. पुन्हा एकदा काळामाडीला गेलो नाही. काळामाडी मला वाटतं नुसतं 1 किलोमीटर असेल. तर बाहेरचा माझा असा विचार झाला की परवा दिवशी निघा काळावीला, कारण गडबड आहे. मला पण जायचं आहे कोल्हापूरला. बाद झालं एवढा व्यायाम. हा एक ठेका चालला पाहिजे त्यांचा शेवटपर्यंत. रायबा मागं वळा की जरा स्पीड लावते बरं का. घराकडे जायची एवढा येऊ शकता. रायबा पाहिला की दिसते. हॅलो हॅलो हो तिकडे गाडीच भेट नाही बरं का रायबा. फक्त माणूस कोण आडवा उभा राहिला की तेवढ्या फक्त जाचकते. त्याला वाटतं महाराज थांबले कोणतं. हा बरोबर.
आणि बाबऱ्या दिवशी सांग की भाई काय बाबऱ्या दिवशी आता बाबऱ्याला दमवते म्हणजे पाहायचं बघतं या पळायचं बघते तिकडे रस्त्यावर पाय सोय ना त्याला आणि सारखा ओढून धरून हे करायला आता हे बघा दावी ओढून एसनीला दावी आहे, तरी ओढायला लागतो त्याला तेच नाही लावली होय. अजून घातली असती गाडी कशात हे काय बघा इसनीला फक्त दावी मागाशी इसन उरके लावलेली भैया ओढतोय बाबा थांबाय तयार नाही मी पडलो मागे भैया बाबा इसनीला चाललं तर आता घराकडे जायची ओढाय माझ्या रायबानं पण स्पीड लावली चालली गाडी तर बघा रायबा शेटला आणलं चालवून आता दोघांनी आम्ही चकडा बिकडा सोडला बाबऱ्याला पण बांधलं आणि जस्ट बांधलं बघा काही फरक पडलेला नाही दम भरलेला नाही काय नाही हा काहीच दम भरलेला नाही साहेबांनी मग आता पुढल्या वेळेस असा विषय केला की टायर ठेवायचा छकड्यावर ह्याला दमच भरत नाही मुळात काय विषय पण असतो त्याचा माझ्या दिवस पण चालू होतो तेव्हा पण दम भरत नव्हता आणि बाबऱ्या एसन बदलल्यापासून लय फरक पडला परवा दिवशी चालवला जरा एसनेल टच झाला तरी थांबत होता आता एसनेल वडत होतो एसनेल लावून ओढत होतो तरी गाडी थांबायचा नव्हतं आडलं येणं शेवटी बाह्याला म्हटलं एसनेला जावं लाव डायरेक्ट बरं चला आता मी निघालो कोल्हापूरला बाह्याला म्हटलं तू आपलं बाजीला घेऊन जा आणि ह्या ब्रह्माला घेऊन जा आणि अवताला नव्हतं पाठ मारायला आमचं राणा तिथं रोटर मारलाय त्यात पाठ मारायचा तर काही बाळमामांच्या दर्शनाला आलोय खरं गर्दी बघून मागं बघा मागच्या साईडला मुखदर्शनाची गर्दी गर्दी आडवारीत चांगलं चला दर्शन घेऊया आता तर चला आता आम्ही सगळं इथलं आवरून घेतलंय आणि आपल्याला जो मिळत नव्हता तर आमचे घरातलेच आहेत म्हणजे पाहुणेच आहेत त्यासनी विचारलं त्यांचा पहिला जो होता मग त्यांनी जो आहे म्हटली जुन्या काळातला एकदम तो जो मिळाला आहे आणि कशी बसली बघा शेट आज शेटला व्यायाम दुसरा देणार आणि जरा दोऱ्याची शंका वाटत्या दोरा कचलाय काय दोरा कचलाय आता कशाने काढायचं भाजी व्यायाम हा बोट जातंय होय होय याला आलाय भैया गेला त्याची दारी करायला काय करा काढू का नको का राहू दे बोट जाते घेऊ भाजी चाटते ती टाटा टाटा हा खाशील तर हो भाजी आणि हो चकडा आणलाय चकडाच म्हणतो हे जो आणलाय आणि आमच्या चकड्यात झाले काम त्या कर्नाटकवाल्या घेऊन गेलाय आणि आता आम्ही लावली गावात चकड मागायला काय करायचं आता दुसरा बघायला गेलो त्याला वेटिंग आहे ते म्हणजे ते 2 महिने मिळणार नाही चकडा तर आपल्याला चकडा लवकरात लवकर कुठे मिळेल कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की आम्ही चकडा घेणार आता बेरिंगचा आणि दांड्या पण त्याच्या जाड असाव्या असा चकडा पाहिजे आपल्याला म्हणजे मला वाटतं पुन्हा जायचं होती ए मगला का जमाना झाला त्याला मला वाटतं आजीच्या काळात आपली ती घेणार का ती लाकूड कुठला असेल बघा अजून तिकडे लाकूड कुठल्या बाजूने मधनं गेलंय मध्ये गेलंय मध्ये आणि हे खूप वर्षापूर्वीच आहे म्हणून जरा मोठं साफसफाई करावी आणि ह्याला आता कलर देतो त्यांना आधी विचारतो लागणार आहे का नाही म्हटलं तर मग असं जरा पॉलिश मारून कलर करून घेतो आणि हा जो आम्ही याला वापरतो आपलं काय म्हणतो त्याला काय नाही हे रे खंडोबाज असते ती जागरण लंगर तोडायला तू वापरतो त्याला शोध असतो तू काय अरे ह्या वर्षी काय लंगर नाही काय नाही काय नाही हा 3 वर्षांनी एकदा किती 3 घाला की दरवर्षीला का आम्ही काहीतरी खाईन का नाही का दरवर्षी कोण नाही मी राहण्यात लावले आता मग
आपला मध्ये विषय राहिला तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला छकडा लवकरात लवकर पाहिजे, लवकरात लवकर छकडा कुठं मिळेल. कारण की छकडा असं पाहिजे, बेअरिंगचा पाहिजे विथ त्याच्या दांड्या जाड पाहिजे. कारण की आमच्या गावाला बऱ्यापैकी छकडे घेतली त्यांच्या दांड्याचाच प्रॉब्लेम आहे. आम्ही पण नवीन आणला तो पण दांड्यातच मोडलेला पहिल्यांदा. परत मी जाड दांड्या एकदम भरून दांड्या घातलेल्या. काय करायचं त्याच्या आयरन तशी कर्नाटकवाले घेऊन गेलं छकडा घेऊन गेला तो. आता विषय असा करायचा आहे, आपलं सबस्क्रायबर फॅमिली जरा भरपूर ह्याच्यात महाराष्ट्रात आहे ते, तेवढं मला छकडा बघा लवकरात लवकर कुठं मिळेल. कारण की किती दिवस लोकांना छकडा मागायचा. आणि बेअरिंगचा छकडा घेणार आहे. आता साफसफाई करून मस्तपैकी भैया गेला त्याची दारी करायला आणि सगळं आवरलंय. मला मी आलो दारी करून, मग दारी म्हणजे पाणी लावायचं होतं गव्हाला. मोटर चालू करायचं आहे. हा ते आता इथे बरं ध्यानात आलं. तू म्हटलास दारी करायला गेला इथे शिव्या खायला लागले. कॅमेरा म्हणला जायला मोटर चालू करायची त्याला बाई याला पोरं लावतो. पोरं जायला लागली ती, पोरं लागली ती. लवकर लगेच येणार का? रेशीदाना पाहिलं. चला तर मला आणि सोड दे हातात पुढे दाव घेऊन पुढे चालू असतं. नाही काल चालला ना, काल चालू झाला त्याला सोडला ना मग दोन्ही पण सोड बघू त्याला दूर सर. असा व्यायाम चालू आहे. टायर झुकलाय मागे मागे सायकलचा बारका टायर घातलेला बाजूला इथं टायर कसलेला. म्हणून आता ह्यो पर्याय गेला आम्ही. मागे टायर आहे आणि दोघं जण वरती व्यायाम पण चांगला होतो. कस पण निघते चांगला आणि आपल्या फाटी पण माहिती. विषय असा झाला आहे, आपला भाजी आहे डावी आणि हो पण आहे डावी. याला उजवी झोपायला लागते. भाजीला डावी ठेवायला लागते. भाजीला उजवा जो जरी ठेवला भाजीला तरी तो चालायचा तयार होत नाही. म्हणून असा पर्याय केलाय. आता त्या मालकानं सांगितलं, ब्रह्माच्या मालकानं सांगितलं की हे डावी फिट आहे. उजवी पण पळतोवर स्पीड कमी आहे. तरी पण आम्ही उजवीला एक फेरा देऊन बघणार आहे याला कसा पळतोय. आणि ती दोघं जर पळाली तर डावी उजवी काय नाही विषय कसा मला लागलाय. चल लागला म्हणजे काय सांगू तुला त्याचा विषय. एवढं दमू लागतं नाचं त्याला काय पळा लागतं ते. सोड मुरकीवर की दूर तर भैया त्यानं छाती परत नाही नव्हता छाती परत नाही नव्हता छाती परत नाही नव्हता छाती अशी परत नाही नव्हता. छाती कशा वरती म्हणजे दाट बैल पळायला लागला आणि पडून धरला सारखा. हा असं काल जाऊ तू कोल्हापूरला गेलो माहित नाही. तिथं नाव माहिती का असं 5 दिवसाचा म्हणजे आता वर गेला की एक 5 हा एकटाच लोडीची. तरी बघू शकता ह्यो दुसरा राऊंड चालू आहे. अजून असं आम्हाला 3 राऊंड मारायचं, 5 राऊंड. बऱ्यापैकी बँड आली ती रंबा आणि बाजी. आणि गाडी जर पळाली तर काही विषय झाला नाही. फक्त आलं त्या मालकानं फक्त सांगितलं की आपला ह्यो ब्रह्मा आहे तो डावीनं स्पीड जास्त आहे म्हणून जरा टेन्शन येतं. नाही बाजी आहे डावीच. ब्रह्मा पळतो दोन्ही गांधी तर डावीला स्पीड जास्त आहे सांगितलं तिने. मग आपण प्रयत्न करून बघू, एकदा फेरा देऊन बघू. आणि आपली बाजी सीट काय कशी चालते बघा. मागं बाया बसलाय टायरावर आणि आम्ही दोघांनी जोडीदार म्हणजे आम्ही दोघांनी डावं धरले हातात. आणि भाई असा बसलाय मागं टायरवरती. कारण ब्रह्माला इथलं वातावरण सुरू यासाठी असं व्यायाम चालू आहे. जर वातावरण सुरू झालं पाहिजे. इकडे बघू शकता ही 2 रायबा शेट आणि बाबरे शेट, 2 लहान आणि ही 2 मोठी. असा जोड झालाय आपला घरचा साज 4. तेव्हा असा आहे असा बावरला.
चला आलो आता खाली. बरोबर 2 राऊंड झालं. हो तर हे आहे 3रा राऊंड आणि 2 राऊंड मारणार. आणि हा यो व्यायाम आपल्या ह्याला देणार आहे बाबऱ्याला आणि रायबाला. फक्त टायरावर कोण बसणार नाही, मोकळ फिरवणार टायर दुखून. कारण की आता बाबऱ्याला रायबाला 2 वेळा चालवून आहे 10 किलोमीटर. आता उद्या त्याला असं चालवायचं म्हणजे आणि जरा स्टॅमिना वाढेल त्यांचा. चला आणि आवाज येतोय म्हणजे बाबऱ्याच होती ब्रह्मा घेतल्यापासून त्याचा असाच आवाज येतो पाहिला. मग त्याला सवय जायचा असा आवाज काढायची. आपल्याला नाही काय नाही एवढा ते. बाजे ए पिल्या चल. तर चालवून झाले बाजीला आणि इथं ब्रह्माला बांधून ठेवलाय. बाजीला ब्रह्माला चालवून झाले. आता 5 राऊंड मारलं. चला होय बैल आता घेतली पाहिजेत. कसं वाटते बाजी? ए बाजी आता ध्यानात झालं ना. टाप सोडू पाहिजे. साहेबांची टाप सोडतो आता. बाजी शेट आणि इकडं बाबऱ्या नो ब्रह्मा आणि इकडं रायबा. आलाच उद्या तुम्हाला आता टायर आला. फक्त तुमच्या टायरवर कोण बसणार नाही. मी अजून लहान आहे सा. हा बारक पोरग बसवायचं काय? हां आणि इकडे येऊ आपला बाबऱ्या. बाबऱ्याला येऊन सोसत नाही कारण की काळा कलर आहे त्यामुळे आम्ही जास्त उन्हात बांधत नाही त्याला. आता ब्रह्माला घेतला आता रायबा शेटला घेतो आत. आणि आपले भैया शेट जाणार आहे त्याच्या पाण्यावर. त्यानं गहू केला त्याला पाणी लावणार आज. मला पाणी लावायचं काय पण करून. आता काय करायचं तर म्हटलं माझा मी एकटाच लावतो मका. मग म्हटलं मका आणला मी 1 किलो का 2 किलो आहे मका. म्हटलं चला लावून घ्या उन्हाच्या आधी. भैया मग एक काम तरी कर, गाडी घे आणि खाद्य आणतो मग मी होईल तेवढा टोकतो हे मका. एक पाटकं तर लावतो बोलाय तोवर. आता वली तर जरा उगवल रे परत आणि पाणी लावायला लागेल त्याला. नाही बंद आहे. तर घेतला बघा ब्रह्मात. चला तर आता जातो घरी. आणि ही एक पाटकं लावून झालं. ही खूट गेली अशी दगडाची. ही एक पाटकं लावून झाली हरभरा इथंपर्यंत. आता ही एक लावायचं आणि ही एक लावायची. 2 राहिली. ही एक लावली कारण ह्यात हरभरा येणारच नाही कारण की ह्यात पाणी येतंय. ह्या वैरणीला पाणी पाजल्यामुळे ह्यात उतरते. म्हणून म्हटलं ह्यात पण मका लावून टाकूया. तेवढीच होत्या मका. मग आता भैया मला गव्हाला पाणी लावायचं. मी काही दुपारपर्यंत नाही. मग माझं मी एक पाटकं लावलं. आता राहिलेलं ही 2 आज 4 वाजता एक लावायचं आणि उद्या सकाळी एक लावायची. म्हणजे हरभरा पण होते. हरभऱ्याबरोबर ही कडवाळ होते आणि तिकडं आपल्याला खाली गवार लावायचं आहे हत्ती घास. उन्हाळ्यात काही टेन्शन नाही. म्हणून आत्ताच आम्ही तयार करायला लागली वैरणीची. कारण की उन्हाळ्यात लय वैरणीची बोंबाबोंब होत्या. सगळ्या ह्याच्यात करायला लागते वैरणीसाठी. म्हणून आत्ताच आम्ही तयार करून ठेवणार वैरणी सगळी. सगळ्याच आत बांधले आता मंत्री. तर आता ही सगळी बांधली त्यात. हिला आता इथे ती सावलीला म्हणून इथं बांधतो डंपीजवळ. परत फिरून येते ती इथं बसते. बसतच नाही ती उभाच असते कायम. आणि हे बाजी शेट बघू शकता वैरण. आता निवांत बसतील दिवसभर. सगळ्यांनी इथं आत बांधले आता. हे बाबरे रायबा आणि तिकडं ब्रह्मा आहे. चला तर आता वैरण मक्याची बघितली आम्ही. ती आणायला जाणार आहे दुपारी 2-2:30 वाजता. एक डंपिंग भरून आणायचं.